नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 5 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाच्या घडामोडींवरील प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की भारताचे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर स्लम फ्री सिटी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे? ए. इंदूर, बी. सुरत, सी. पुणे और डी. नवी मुंबई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. सुरत। स्पष्टीकरण: प्रधानमंत्री आवास योजना पीएमएवायच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सुरत हे देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनले आहे। आता पुढील दुसरा प्रश्न बघूया। प्रश्न असा आहे की 5 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान मोदींनी कोणत्या ठिकाणी बुद्ध अवशेषांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. पिपरहवा, बी. कुशीनगर, सी. बोधगया, डी. सारनाथ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. पिपरहवा, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: पिपरहवा हे सिद्धार्थनगर जिल्ह्यात असून त्याचा संबंध प्राचीन कपिलवस्तूशी जोडला जातो। 1898 मध्ये येथे बुद्धांचे अवशेष सापडले होते। आता तिसरा प्रश्न बघूया। 2026 मध्ये होणाऱ्या 52व्या G7 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. इटली, बी. कॅनडा, सी. फ्रान्स, डी. जर्मनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. फ्रान्स। स्पष्टीकरण: 52वी G7 परिषद फ्रान्समध्ये होणार आहे। G7 मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे। आता चौथा प्रश्न बघूया। भारतीय लष्कराने जानेवारी 2026 मध्ये प्रगत ड्रोन क्षमतेसह कोणत्या नवीन मॉडर्न वॉरफेअर फोर्सची निर्मिती केली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. गरुड, बी. भीम, सी. भैरव, डी. प्रहार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. भैरव। स्पष्टीकरण: भैरव बटालियन ही प्रगत तंत्रज्ञान आणि ड्रोनने सज्ज असून ती विशेष मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे। आता पाचवा प्रश्न बघूया। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या NTCA अहवालानुसार 2025 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. मध्य प्रदेश, डी. उत्तराखंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. मध्य प्रदेश। स्पष्टीकरण: 2025 मध्ये भारतात एकूण 166 वाघांचा मृत्यू झाला, त्यापैकी सर्वाधिक 55 मृत्यू मध्य प्रदेशात झाले। महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। आता आपण आजचा 6वा प्रश्न बघूया। अलीकडेच चर्चेत आलेला गामिनगाई गानगाई हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. मणिपूर, बी. आसाम, सी. नागालँड, डी. वरील सर्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व। स्पष्टीकरण: हा झेलियांगरांग जमातीचा कापणीनंतरचा मुख्य उत्सव आहे, जो ईशान्य भारतातील या 3 राज्यांत साजरा होतो। आता पुढील 7वा प्रश्न बघूया। संरक्षण दलाचे प्रमुख CDS जनरल अनिल चौहान यांनी कोणत्या ठिकाणी नवीन नौदल तळाचे उद्घाटन केले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. कार निकोबार बेट, बी. लक्षद्वीप, सी. विशाखापट्टणम, डी. कोची। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. कार निकोबार बेट। स्पष्टीकरण: मलाक्का सामुद्रधुनीवर लक्ष ठेवण्यासाठी हा तळ धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। आता पुढील 8वा प्रश्न पाहूया। स्किलिंग फॉर AI रेडीनेस सोअर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, बी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, सी. शिक्षण मंत्रालय, डी. गृह मंत्रालय।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. स्पष्टीकरण. शालेय शिक्षण आणि प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता AI समाविष्ट करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता आपण आजचा 9वा प्रश्न बघूया. 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या देशाने अधिकृतपणे क्रिप्टो मायनिंग आणि एक्सचेंजला कायदेशीर मान्यता दिली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. तुर्कमेनिस्तान, बी. कझाकस्तान, सी. रशिया, डी. दुबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. तुर्कमेनिस्तान. स्पष्टीकरण. डिजिटल गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तुर्कमेनिस्तानने हे पाऊल उचलले आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. अपारेल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल AEPCच्या अध्यक्षपदी कोणाची 5व्यांदा नियुक्ती झाली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. शक्तिवेल, बी. पीयूष गोयल, सी. विजय कॉलरी, डी. सुधीर सेठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. शक्तिवेल. स्पष्टीकरण. AEPC ही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे जी भारतातील तयार कपड्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. आता 11वा प्रश्न बघूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMD 5 जानेवारी 2026 रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 100वा, बी. 150वा, सी. 151वा, डी. 175वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 151वा. स्पष्टीकरण. IMDची स्थापना 1875 मध्ये झाली होती. 2026 मध्ये 151व्या वर्षात पदार्पण करत असताना हवामान अंदाजात अचूकता आणण्यासाठी नवीन डॉपलर रडार नेटवर्कची घोषणा करण्यात आली आहे. आता आपण पुढील 12वा प्रश्न बघूया. जगातील पहिली शाकाहारी अंतराळ मोहीम व्हीगन स्पेस मिशन राबवण्याची घोषणा कोणत्या खासगी कंपनीने केली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. स्पेसएक्स, बी. ब्लू ऑरिजिन, सी. ॲक्सियम स्पेस, डी. व्हर्जिन गॅलॅक्टिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ॲक्सियम स्पेस. स्पष्टीकरण. या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना केवळ वनस्पती आधारित प्लांट बेस्ड अन्न दिले जाणार आहे, ज्याचा उद्देश शाश्वत अन्नप्रणाली तपासणे हा आहे. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. महाराष्ट्र शासनाने कोणत्या नदीवर नदीजोड प्रकल्प अंतर्गत 5 जानेवारीला नवीन धोरण जाहीर केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. गोदावरी तापी, बी. दमनगंगा पिंजाळ, सी. कृष्णा भीमा, डी. वैनगंगा नळगंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. वैनगंगा नळगंगा. स्पष्टीकरण. हा विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून याद्वारे वैनगंगेचे अतिरिक्त पाणी नळगंगेत वळवून दुष्काळी भागाला सिंचनाचा लाभ दिला जाणार आहे. आता आपण पुढील 14वा प्रश्न बघूया. पर्पल फेस्ट 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. केरळ, बी. गोवा, सी. महाराष्ट्र, डी. कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. गोवा. स्पष्टीकरण. हे दिव्यांग व्यक्तींसाठीचे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे सर्वसमावेशक संमेलन आहे. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला टायगर रिझर्व्ह अलीकडेच उत्कृष्ट व्यवस्थापनसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. ताडोबा अंधारी महाराष्ट्र, बी. जिम कॉर्बेट उत्तराखंड, सी. पेरियार केरळ, डी. कान्हा मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. पेरियार केरळ. स्पष्टीकरण. पेरियार व्याघ्र प्रकल्पाने व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन MEE मध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा.
अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.